नका रे नका, माझी एवढी बदनामी करू. माझं पण आयुष्य, माझा पण विचार करा जरा, मला पण जगू द्या. हॅलो भावांनो, बहिणींनो, मित्रांनो आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझा चॅनलवर, परेश मोरे 1112 च्या चॅनलवर. कसे आहात? बोललो होतो ना की मला शिव्या पडतील. सो या हिजड्यांनी लायकीप्रमाणे यांची हद्द, यांची औकात दाखवलीच, पण रागारागात यांनी यांची हद्द एवढी पार केली की पूर्ण एक स्टोरी बनवून, आई बहीण काढून, माझ्या आईला काय वेगळं सागळं बोलून रोस्ट मारण्याचे प्रयत्न केले. पण हे विसरले की हे यांची औकात दाखवत आहेत दुसऱ्यांच्या आई बहिणीवर बोलून. आणि त्या स्टोरी मध्ये सांगे त्या हिजड्याची औलाद मी आहे, पण रागारागात हे लंड एवढं विसरलं की माझी एज याच्यापेक्षा मोठी आहे. मग नक्की मोठं कोण? नक्की बाप कोण? पोरगा बापापेक्षा मोठा असतो का बाप पोरापेक्षा मोठा असतो? बाप पोरापेक्षा मोठा असतो. या चिवत्यांना एवढं कळलंच नाही काय करणार. सो पब्लिक, आता तुम्ही निर्णय घ्या, कोण कोणाचा पप्पा आहे. मग त्या स्टोरी मध्ये असं होतं का हे मुंबईला आले, मग आमका डमका झाला, मग असा झाला, मग तसा झाला, मग पोऱ्या निघला. तुम्ही अरे लवड्यांनो नीट लक्ष द्या. घरच्यांनी तुम्हाला कुठल्या गावाच्या गटारीच्या राऊंडच्या साईडला उभा केला असेल, सांगितलं असेल का हा नरीमन पॉइंट आहे, घरातून कोणतरी इकडं आला असेल. सोडा सोडा. कारण का? कारण की घरच्यांनी पैदा करायची कामं केली. आता त्यांना थोडी माहिती होतं का आपण मुलगा जन्माला घातलाय का हिजडा नामर्द. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. आता ह्यांना काय बोलणार? मित्र आहे, सो मित्राबाई करायला लागते, सो यांना काय बोलणार. पण सोबतच या सट्टा किंगने याची स्टोरी टाकली. ही हसून हसून स्टोरीला प्रमोट करण्यासाठी टाकलंय. स्टोरीला टाकून म्हणे ही स्टोरी तर मला माहितीच नव्हती. अरे लवड्या, अशा आतल्या गोष्टी कोण सांगतो का? तुझा बाप ऍक्च्युअल मध्ये कोण आहे हे तुला तुझ्या घरचे सांगतील का गांडू? थोड मी आहे ते गोष्टी वेगळी, पण अशा सांगण्यासारख्या गोष्टी नसतात. आता उघड झाले तर सांगतोय मी ना. आधी मला डाऊट होता, पण आता कन्फर्म झालाय का बडवा ना मर्दच आहे. कसं काय भेंचो झक मारली ना, अशी नाजायला जन्माला घातले मी. पण भारी मिस्टेक हो गया सर. कुठला काळ बघितला होता. अजून एक टॉपिक लाईव्ह म्हणे त्याला पण टाकू, त्याला पण उचलू. मी त्याला शिव्या टाकल्या आणि त्याने स्टोरी टाकल्या आणि मला पण शिव्या टाकल्या. थांबा, त्याने शिव्या टाकल्या, आपण त्याला टाकू ना. आता म्हणे आम्ही भांडण करत नाही. गोष्ट बराबरी जमत नाही, तुला पण माहिती आहे, त्यामुळे तू बदनामी करतो, करत राहा. मग आधी का जखमाराला आई घातली. पब्लिक धाके करून द्या, परेशला आपण उचलू, परेशला आपण टाकलू. मग आता काय शट्टा उपटाला गेली ते शब्द झाट्या. घरी येऊन येऊन कोण कोण काय काय टाकून गेलं त्याच्यावर लक्ष द्या झाट्यांनो, नाही तर अजून एक तुमच्यासारखी झाडभरची अवलाद जन्माला येईल, म्हणजे आमच्या रुडाला परत मोकळा. या झाट्याला फक्त याच्या माज पायी बोललो हा, आणि तुम्ही लगेच दुसऱ्यांच्या आया बहिणी काढायला तयार व्हाल. सुट्ट्या साले. अरे झाट्यांनो, सट्टा प्रमोट करून करून जे तुझ्या भावाने आई घातले ना, नशीब मान का अजून कोणी मनावर घेऊन केस गांड मारून तुझ्या भावाला तुरुंगात नाही टाकला. समोरचा स्ट्रॉंग केस करणारा भेटला ना, गांडीत बंबू घुसल भावाच्या, पूर्ण काळा घोडा. जेल मध्ये बसून हा तुझा भाऊ पप्पा बोलत असेल काला घोडा, काला घोडा घेतला उडवून. असा नको व्हायला ना. असल्या धमक्या देत नका जाऊ. आता काय घरी कोण आला ना चढायला, पोलीस हो पोलीस, कोण आला बिला ना घरी असल्या धमक्या बिमक्या बघून, तर जी एक भाकर घरात शिजते ती पण नाही व्हायची. मग ज्या एक भाकरीवर दिवस जातो ती पण नाही भेटायची. मग ऐकण्याची हिंमत नाही तर मग आपली आई घालायची नाही ना झाटून. क्या बात, ये बात है. आता तर समजलंच असेल कोण कोणाचा पप्पा आहे ते. ठीक है समरिया. आणि एवढीच जर भावकी तुम्ही कमवले, मग श्रीरामपुरात तुझा बाप काला घोडा गांड दाबून दुकानात का बसला होता? खा तिथून तुझ्या बापाचा काला घोडा सोडून वाईट घोड्यात पळायला लागला होता. हा मान्य करतो, कुठला एक पोरगा
तुझ्या बापाच्या काळ्या घोड्यावर चढला होता, मग त्याच्या ड्रायव्हरनी त्याला खाली उतरवला, जमिनीवर उतरवला, मग तिथल्या लोकांनी त्याच्या ड्रायव्हरला जमिनीत उतरवला. तुझ्या बापाला किंवा तुझ्या भावाला पण जमिनीत उतरवला असता जर तुझा बाप किंवा तो भाऊ आत्म्याने दुकानात लपला नसता ना. तर मग तिथून कसा पलवला, काला घोडा सोडून दुसऱ्याच्या गाडीत पळायला लागला, त्या आप्पाच्या गाडीत. दुकानात लपून बसला होता तुझा पप्पा, वाचला पोलीस आले म्हणून, पळवला त्याला, नाही तर होताच. आणि या झाट्याची काल अजून एक स्टोरी बघितली मी काल. त्यात तो आप्पा खानदानी कधी गरीब होतो तर कधी श्रीमंत होतो. जेवढा तुमचा महिन्याचा खर्च आहे ना तेवढ्या आमचा ड्रिपचा खर्च आहे साहेब. जरा हिशाबात म्हणे अहो जेवढा तुमचा महिन्याचा खर्च आहे तेवढा आमचा एका ट्रिपचा खर्च आहे. कैसा कैसा अभी बदत है भाई, अभी बदत है. अभी तूने गाड़ में उंगली किया ना. सट्टा प्रमोट करून करून पब्लिकनी गाण मारायला सुरू केली. मग धडाधड बायो मधून लिंक उडवून आणि लोकांकडून 500-500 घेऊन. बरोबर ना. अरे झाट्यांनो, जी भीक भेटले ना लोकांकडून ती आवरा गेले ना, मग तोच काला घोडा स्वतःवर उडवून घ्यायची बारी येईल. आम्ही आहेतच उडायला अजून ना. म्हणे काका आणि बाप म्हणे. अरे फोदरीजांनो, बाप छोटा नसतो, बाप मोठा असतो. पोरं तुम्ही बारकी असतात, समजलं पाहिजे तुम्हाला. ठीक आहे समरिया. नका रे नका माझी एवढी बदनामी करू. माझं पण आयुष्य, माझा पण विचार करा जरा. मला पण जगू द्या. काय करू, झाली माझ्याकडून चुकी आहे. माझ्या लेकरांनो, झाली माझ्याकडून चुकी. माफ करा, मला माफ करा. बरं ते जाऊ दे. लाईव्हला येऊन जी ती धमकी टाकली होती, टाकू आपण एकेकाला, उचलू आपण एकेकाला, त्याचं काय झालं? तुमच्या नादी लागून लागून, तुमच्याकडून इन्फ्लुएन्स होऊन हे निब्बे झाटू लवडे आमच्या डीएम मध्ये येऊन आम्हाला धमक्या देतात. कर रे बाबा, ते डिलीट कर. डिलीट का ते पण सांगतो, नाही तर असे धमक्यांचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले ना, पोलीस काळे काळे घोडे लावतात. हा चला भावांनो, हा एक व्हिडिओ शेवटचा होता. पण काय करू, माझ्या पोरांच्या गांडीला खाज शेवटी बनवायला लागला अजून एक शेवटचा म्हणून. काय करणार, जाऊ दे. हे नामर्द असेच भुकत राहणार आहेत. आपण त्याला काय करू शकणार. त्यांचा बाप बॅक फुटला राहून खेळतो. यांची गांड लागेल ते यांची लागेल, दुसरी कोणाची नाही. आणि हे मित्रासाठी नडतात. काय करणार आहे आपण त्याला. आधी धमक्या द्यायच्या, मग तेच हागलेलं खायचं ना. म्हणे आम्ही भांडण लावडा मारामारी लसून करत नाही. यांची एवढीच लायकी, इकडं तिकडं मार खायची. बरोबर. आणि जो काल मी रागारागात अपलोड व्हिडिओ केलता, त्याची काही मी कव्हर नाही करत आहे त्या गोष्टीला. मी ती व्हिडिओ डिलीट केली कारण की मला त्या याच्यामध्ये ती ट्रायल रील मध्ये अपलोड करायची. जी व्हिडिओ बोललोय सेम एक पण विषय कट न करता अपलोड करणार आहे. आपली गाणी नाही पाठत कोणाच्या, ती व्हिडिओ बरोबर करणार आहे अपलोड परत, पण ती ट्रायल मध्ये. नवीन लोकांना पण कळून दे की मी ह्या लवड्यांची गाण कशी मारतो ते. राहिली त्या कमेंट मध्ये, यो टॉपिक पण मी कव्हर करतो, की राहिली त्या कमेंट सेक्शन मध्ये त्या व्हिडिओच्या एका ताईने म्हणजे तू बोल, त्या किन्नर समाजाच्या ताईने मला एक कमेंट केली की भाऊ तुम्ही एकमेकांना हिनवता, तुम्ही एकमेकांना रोस्ट करता. म्हणजे काय ती वाईट नाही बोलली, जे काय ती मनाला लागला असेल त्या बिचारीच्या, पण ती मला त्या हिशोबाने बोलली की भाऊ तुम्ही एकमेकांना हिनवता पण हे शब्द वापरू नका. जर वापरले तर त्याचं सांगा. तर मी त्या ताईला त्या कमेंट सेक्शन मध्ये पण माफी मागितली होती का ताई, मी नामर्द किंवा इजळा फक्त त्या लोकांना बोलतो जे लोक धमक्या बिमक्या बुरट्यांसारखे इजळ्यासारखे देतात त्यांना बोलतो. जे मागून वार करतात त्यांना बोलतो. आणि जे कुत्रे लांबून भुकतात त्यांना बोलतो. मी दुसरा कोणालाच बोलत नाही. अरे किन्नर समाजाची तर मी नेहमी रिस्पेक्ट करतो. इथं आमच्या कॅफेमध्ये पण जेव्हा येतात तेव्हा मी त्यांना नमस्कार खाली मान घालूनच करत असतो. मला रिस्पेक्ट आहे त्यांची, वाईट नाही. ते देवाचा आशीर्वाद देते, त्यांना मी कधी हेट नाही करू शकत. आणि हे मी त्या ताईला ह्याच भाषेत सांगितलं. ती ताई सुद्धा मला बोलली धन्यवाद भाऊ, तुमचं काय ते बोलणं होतं ते मला कळालं, काही टेन्शन घेऊ नका. आता तो स्क्रीनशॉट काढायचा राहिला फक्त, आणि त्याच्या पहिले मी ती व्हिडिओ डिलीट केली. सो आज या व्हिडिओला, युट्यूबच्या व्हिडिओला रीच भेटावी म्हणून ती व्हिडिओ मी आता परत अपलोड करणार आहे.
हे मी त्या ताईंना तिथं कमेंटमध्ये पण बोललो होतो, फक्त तो स्क्रीनशॉट काढायचा राहिला माझा. आणि जर तसं नसतं तर मी हा टॉपिक इथं कव्हर केलाच नसता. ना ती ताई मला काय वाईट बोलली, ना मी त्यांना काय वाईट बोलू शकत. वाटतो कोणाला पण एक वाईट एक विषय येतो मनात, पण मी कोणाला बोलतोय हे शब्द या अशा इजड्यांना, बस दुसरा कोणाला. तुमची तर नेहमी रिस्पेक्ट होती आहे आणि राहणारच शेवटपर्यंत. डिलीट करून रिअपलोड करण्याचा मेन कारण काय, कारण मी ती रागारागात घाईत अपलोड केली. पण मी मूर्ख, मी हे विसरलो का मला युट्यूब व्हिडिओ पण अपलोड करायची. आणि युट्यूब व्हिडिओला माझ्या तेव्हाच रीच भेटल ज्या टायमाला माझा हा इन्स्टाचा व्हिडिओ चालेल, बरोबर. तो व्हिडिओ मी काल डिलीट केला. आज परत संध्याकाळी रिअपलोड करून हा युट्यूब व्हिडिओ इन्स्टाला लिंक करणार, याव त्याव करून गोष्टी. सो समजला तुम्हाला. कोणाच्या आईच्या नवऱ्याला या बुरट्यांना तर आपण घाबरत तर नाही. चुकीचं मी कोतो नव्हतो, सट्टा प्रमोटरची गाण मारत होतो, त्यांच्या लोकांना कळ बसली त्याच्यावर बोललो मी. चुकीचं तर आपण नव्हतं ना. आई बहीण आपण पहिले कोणाची काढली नव्हती. आमची आई बहीण काढणार तर मग आम्ही तुम्हाला नागडे करणारच ना. चला भेटू पब्लिक नंतरच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. या स्वतःची पण काळजी आणि स्वतःच्या आई बापाची पण काळजी.